आषाढ दशमी भैरवनाथाची ग्रामप्रदक्षिणा आणि दरवर्षीप्रमाणे तुम्ही ह्या वारीत सहभागी असणाऱ्यांना अन्नदान देत आहे। आज एवढ्या महागाईच्या जमान्यात हे तुम्हाला इतकी वर्ष कसं काय परवडतं? अन्नदान करणं हे परवडणं किंवा न परवडणं ह्याच्यात आपण काहीच म्हणू शकत नाही। ही सगळी देणाऱ्याची कृपा आहे, बहिरीबुवाची कृपा आहे आणि हेही करण्यामागे आज गेल्या 1997 पासून हे आज तागायत आपल्या 2025 पर्यंत हे चालू आहे। त्या काळी माझे सासरे होते, माझे मिस्टर होते, त्यांच्या एकेकाळी त्यांच्या स्वप्नात असं आलं माझ्या मिस्टरांच्या की तुमच्या दारातून ही जी भैरीबुवाची पालखी जाते तर ती सगळी लोक उपाशी जातात, तर त्यांना तुम्ही काहीच करू शकत नाहीये का? त्यावेळेला त्यांनी हे त्यांच्या वडिलांना सांगितल्यावर वडील म्हणाले, अरे भैरीबुवाची कृपा आपल्यावर फार पूर्वीपासून आहे। आपण जसं मंडळ तालुक्यात आपण भैरीबुवाचं जे मंदिर बांधलेलं आहे तेव्हापासून त्यांची कृपादृष्टी आपल्यावर आहे। म्हणून आज तुझ्या स्वप्नात येऊन भैरीबुवांनी सांगितलं की तूही इथे काहीतरी त्याच्यासाठी हातभार लाव। जे येत आहेत भाविक त्यांना काहीतरी चहा पाणी किंवा काही जे तुला शक्य असेल ते तू देऊ शकतो। मग तेव्हापासून आम्ही भैरीबुवाच्या मानकऱ्यांना विचारलं की आम्ही अन्नदान करू शकतो का? तेव्हा ते म्हणाले की आम्ही कौल लावल्याशिवाय हे असं देऊन सांगू शकत नाही आपल्या सोबतच्या या भक्तगणांना। मग त्यावेळी त्यांनी भैरीबुवाला कौल लावून तो मान्य झाला आपल्या बाजूने आणि त्यावेळेपासून 1997 पासून आज तागायत माझे सासरे, माझे मिस्टर, आज माझी मुलं आणि सुना त्यांनी हे पूर्वपार सुरू ठेवलेलं आहे आणि भैरीबुवाच्या कृपेने पुढेही ते त्यांच्या आशीर्वादाने तसंच चालू ठेवणार आहे। माझं नाव श्यामल संजय शेठ। जेव्हा तिथे दिवस वगैरे आणि त्याचप्रमाणे फोटो वगैरे करून म्हणजे आपल्या मूळ जाणेवरती म्हणजे मूळ जागेवरती तिथे जे काही येऊन विराजमान वगैरे झालाच आहे। तसंच आता येथील आजूबाजूचे जे कोण ग्रामस्थ वगैरे जेव्हा तिथे आहेत या प्रत्येकाच्या हातून आपले जे काही तुला पूजा अर्चा आपले त्यांनी तिथे अर्पण वगैरे जेव्हा तिथे केलेली आहे ती आपली मान्य करून घे। या संपूर्ण जर ग्रामस्थांना नोकरी धंदा उद्योगांमध्ये यश वगैरे मिळेल, पैशावर पैसे मिळतील, तुझी कृपादृष्टी त्यांच्यावर तिथे राहील आणि प्रत्येकाच्या आपल्या मनामधील जे काय अनेक हेतू असतील तेवढे परिपूर्ण कर, राखण रखवाली करणे बरं कर।